केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल निवृत्त एन.एस. राजा सुब्रमणी यांचे नवे संरक्षण दल प्रमुख अर्थातच सीडीएस म्हणून नियुक्ती केलेली आहे। पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढील आदेशापर्यंत ते सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील। सध्याचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ येत्या 30 मे रोजी संपतोय। त्यामुळे एन.एस. राजा सुब्रमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर राजा सुब्रमणी यांना ईशान्य भारत आणि काश्मीर दोन्हीमधील घुसखोरी विरोधी मोहिमेचा अनुभव आहे। ते या महिन्यामध्ये वयाची 65 वर्ष पूर्ण करतायत। लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी हे भारतीय सैन्यामध्ये त्यांच्या शिस्त, नेतृत्व आणि सामरिक ज्ञानासाठी ओळखले जातात। तर एन.एस. राजा सुब्रमणींचा परिचय आपण पाहूयात। भारतीय सैन्यामध्ये जवळपास 39 वर्ष त्यांनी सेवा केली। उपसेना प्रमुख पदावरून ते निवृत्त झाले। 1 सप्टेंबर 2025 पासून लष्करी सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत। 1 जुलै 2024 ते 31 जुलै 2025 मध्ये उपलष्कर प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलंय। मार्च 2023 ते जून 2024 मध्ये सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर ते होते। मार्च 2023 ते जून 2024 कमांडिंग इन चीफ म्हणून त्यांनी काम केलंय। लंडनच्या किंग्स कॉलेजमधून एमए ची पदवी त्यांनी प्रदान केलेली आहे। तर मद्रास विद्यापीठातून संरक्षण अभ्यासामध्ये एमफिल त्यांनी प्राप्त केली आहे। खडकवासला येथील एनडीए मधील लष्करी प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं। डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।